आपण या पथनाट्याच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना कोणकोणत्या गोष्टींची माहिती दिली हे एकदाच आपण पुन्हा रिपीट करू। पहिला विषय नाचणी लागवडबाबत जनजागृती। नाचणी लागवडीचे फायदे काय आहेत, कोणत्या पद्धतीने त्याचा फायदा आपल्या समाजाला, आपल्या गावाला करून देता येईल याची माहिती आपण पहिल्या स्तरावर दिलेली आहे। दुसरा विषय तो येतोय तो म्हणजे बांबू लागवड। मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनचं उत्सर्जन कसं होईल यासाठी बांबू लागवड हा एकमेव मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा आणि स्वस्त पर्याय आहे। त्यानंतर ध्वनी प्रदूषण जनजागृती की जास्तीत जास्त शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आपण ग्रामस्थ जसं आपण फटाके विना दिवाळी साजरी केली तसाच उपक्रम ध्वनी प्रदूषण या संदर्भात जनजागृती आपण या पथनाट्याच्या माध्यमातून केली। त्यानंतर बीज संकलन केंद्र, जास्तीत जास्त बीज संकलित करून आपली संपूर्ण वसुंधरा ही हिरवीगार कशी होईल त्यासाठी काय करणं गरजेचं आहे याचं मार्गदर्शन आपण या पथनाट्याच्या माध्यमातून केलं। ज्या पद्धतीने बांबूची लागवड गरजेची आहे तशीच शेवगा लागवड याच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न पण मिळतंय आणि या वसुंधरेमध्ये ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे तो वाढवण्यासाठी आपला हातभार लागतोय। ई कचरा व्यवस्थापन जनजागृती, मोबाईल असेल की जो आम्ही 2 वर्षात फेकून देतोय, ॲपलचं नवीन व्हर्जन 4-4 दिवसांनी येतं आहे, त्यामुळे अगोदर जे वापरात असणारे कम्प्युटर असतील, मोबाईल असेल, हा ई कचरा कसा संकलित करून त्याची विल्हेवाट लावायची या संदर्भात मार्गदर्शन केलं गेलं। तर आपल्या गावाच्या विकासासाठी एकाच्याच खिशातून पैसे न काढता किंवा ग्रामस्थांवर बोजा न टाकता वेगवेगळ्या कंपन्यांकडून CSR फंड कसा मिळवला जाईल याबाबत सामुदायिक सहभागातून गावाची प्रगती ही आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। यानंतर सार्वजनिक इमारतीवर आपण जर रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा उपलब्ध केली तर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पाणी साठा कसा एकत्रित करता येईल, कोणतंही वीज बिल न देता कसं पाणी वाढवता येईल याचं आपण मार्गदर्शन या माध्यमातून केलेलं आहे। यानंतर कृषी कचरा व्यवस्थापन, ओला कचरा, सुका कचरा, जमिनीमध्ये पोषक द्रव्य टाकणारा कचरा याची विगतवारी कशी करावी याचं मार्गदर्शन आपण या पथनाट्याच्या माध्यमातून पाहिलं होतं। त्याचप्रमाणे मगाशी सांगितलं की ध्वनी प्रदूषण, कानठळा बसवणारे आवाज, जास्त मोठ्या प्रमाणात वाजवले जाणारे डीजे याच्यातून आपल्याला या प्राणी जगतावर, पक्षी जगतावर काय परिणाम होतोय याची माहिती आपण सगळ्या ग्रामस्थांना या माध्यमातून करून दिली। प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, कारण प्लास्टिक हे अजिबात डिस्पोज होत नाही आहे, जमिनीत पुरून ठेवा नाहीतर जाळून टाका। त्यापासून होणारा अपाय टाळण्यासाठी पर्यायी म्हणून आपण कापडी पिशव्या कशा वापराव्या याचं मार्गदर्शन या पथनाट्याच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांनी करून दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की दररोज आंघोळीचं पाणी असंच फुकट जात आहे, ते जर आपण झाडांना वापरलं, या सांडपाण्याचं व्यवस्थापन केलं तर आपली जमीन ही वसुंधरा कशा पद्धतीने संरक्षित केली जाईल आणि जास्तीत जास्त सजीवांना याचा कसा फायदा होईल हे आपण या पथनाट्याच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। माझी वसुंधरा अभियान, ग्रामपंचायत टाळसुरे, तालुका दापोली यांनी सादर केलेलं हे पथनाट्य सर्वांना मनापासून धन्यवाद।